तर तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल की आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे काही क्रांतिकारकांनी आपले प्राण अर्पण केले तर त्याचा पूर्ण इतिहास, त्याचबरोबर आपल्या भारताचा स्वातंत्र्य लढा तुम्ही आतापर्यंत शिकला असाल. तर सध्या आपण ह्या पाठात भारताला स्वातंत्र्य मिळालं कसं, म्हणजे जी स्वातंत्र्य मिळण्याची प्रक्रिया होती शेवटच्या टप्प्यातली, म्हणजे 1946, 1947 व 1948 या 3 वर्षाच्या कालखंडात नेमकी ही प्रक्रिया कशी झाली याचा आपण समर्पक अभ्यास करणार आहोत. तर आपण पाहूया. पाठाचे नाव आहे स्वातंत्र्य प्राप्ती, पाठ क्रमांक 12, इयत्ता 10वी. तर तुम्हाला माहितच असेल की राष्ट्रीय सभेची उभारणी ही धर्मनिरपेक्षतेच्या तत्वावर होती. त्यामुळे राष्ट्रीय सभेमध्ये सर्व जाती धर्मांचे लोक उपस्थित होते. ही चळवळ खरं तर म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी उभी केली होती, परंतु ब्रिटिशांनी ही चळवळ दडपण्याचा खूप प्रयत्न केला आणि त्यातूनच राष्ट्रीय सभेच्या नेत्यातून झालेल्या थोड्याशा वादातून आणि त्यामुळे स्वतंत्र मुस्लिम लीगची स्थापना झाली. हे तुम्हाला माहित असेल, हे तुम्ही याच्या अगोदर शिकलाय. परंतु मुस्लिम लीगच्या काही नेत्यांनी स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची उभारणी कशी केली व त्यासाठी कसा आग्रह धरला, तर याची आपण माहिती पाहूया. स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची उभारणी. 1930 साली मोहम्मद इक्बाल या प्रसिद्ध कवीने स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार मांडला. तुम्हाला माहित असेल तर सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे गीत ज्यांनी गायलंय ते कवी इक्बाल यांनी 1930 साली या स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार मांडला होता. त्यानंतर चौधरी रहमत अली यांनी पाकिस्तानची कल्पना मांडली. त्यानंतर बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्ना यांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडून पाकिस्तान या स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली. याचा अर्थ मुस्लिम लीगचे असे म्हणणे होते की भारताचे 2 तुकडे होऊन भारत व पाकिस्तान ही 2 स्वतंत्र राष्ट्रे निर्माण व्हावीत. तसेच मुस्लिम लीगचा असा समज झाला होता की राष्ट्रीय सभा ही केवळ हिंदूंसाठी आहे आणि ती मुस्लिमांचे हित पाहणार नाही, असा अपप्रचार मुस्लिम लीगने चालू केला आणि त्यातूनच ह्या स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची उभारणी करण्यासाठी ही मागणी जोर धरू लागली. तर आता आपल्या भारताच्या स्वातंत्र्य प्रक्रियेतील एक महत्वाची योजना म्हणजे आहे वेव्हेल योजना. तर जून 1945 मध्ये तत्कालीन भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड वेव्हेल यांनी एक योजना आणली. तर या योजनेत काही तरतुदी होत्या, तर त्यांचा आपण अभ्यास करूया. पहिली महत्वाची तरतूद म्हणजे केंद्रीय व प्रांतिक विधिमंडळात मुस्लिम, दलित व अल्पसंख्याकांना योग्य ते प्रतिनिधित्व देण्यात येईल. तुम्हाला माहित असेल की आपल्या देशाचा राज्यकारभार करण्यासाठी त्या काळात ब्रिटिशांनी केंद्रीय व प्रांतिक विधिमंडळे स्थापन केली होती. तर या अटीनुसार त्या विधिमंडळात मुस्लिम, दलित व अल्पसंख्याकांना प्रतिनिधित्व देण्यात येणार होते. त्याचबरोबर व्हाईसरॉयने त्याचं जे कार्यकारी मंडळ स्थापन केलं होतं त्यात हिंदू व मुस्लिम यांची संख्या समान राहील, अशा या वेव्हेल योजनेतील 2 महत्वाच्या तरतुदी होत्या. ह्या वेव्हेल योजनेचा विचार करण्यासाठी देशातील प्रमुख राजकीय पक्षांची शिमला येथे एक बैठक झाली आणि या बैठकीत या वेव्हेल योजनेतील ज्या तरतुदी होत्या त्यावर विचार करण्यात येणार होता. त्याचबरोबर ह्या सर्व स्वातंत्र्य प्राप्तीच्या प्रक्रियेत ही वेव्हेल योजना खूप महत्वकारक होती. परंतु मुस्लिम लीगने ह्या वेव्हेल योजनेस विरोध केला. त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं मुस्लिम लीगचं की व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात जे मुस्लिम सदस्य आहेत त्यांची नावे सुचवण्याचा अधिकार हा केवळ मुस्लिम लीगलाच असावा. त्याचबरोबर राष्ट्रीय सभेने देखील ह्या वेव्हेल योजनेचा विरोध केला आणि त्या दोघांच्याही विरोधामुळे ही वेव्हेल योजना यशस्वी होऊ शकली नाही. आता भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी पुढची महत्वाची योजना ती म्हणजे त्रिमंत्री योजना. तुम्हाला माहित आहे की
जेव्हा भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीची घटना चालू होती त्याच्याच समकाली इतर जगामध्ये दुसऱ्या महायुद्धाचे पर्व सुरू होऊन संपत देखील आले होते आणि त्यानुसार दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर ते तयार झालेलं वातावरण हे भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनुकूल होते. त्याचबरोबर तत्कालीन ब्रिटिश प्रधानमंत्री ॲटली यांनी पार्लमेंटमध्ये भारताविषयीचे धोरण स्पष्ट केले. त्यानुसार भारतीय जनतेचा भारतीय संविधान तयार करण्याचा अधिकार मान्य करण्यात आला. म्हणजे भारताचं संविधान लिहिण्याची जी प्रक्रिया आहे त्याचा मुळात पाया आहे तो ह्या त्रिमंत्री योजनेत दिसून येतो. ही प्रक्रिया सुरू होण्यासाठीचा जो सुरुवातीचा जे मुद्दे आहेत ते या त्रिमंत्री योजनेत सुचवलेले आहेत. त्याचबरोबर अल्पसंख्याकांचे प्रश्न हे भारताच्या स्वातंत्र्याच्या आड येणार नाहीत हे देखील या त्रिमंत्री योजनेमध्ये स्पष्ट करण्यात आलं होतं. तर 1946 च्या मार्चमध्ये पॅट्रिक लॉरेन्स, स्ट्रॅफर्ड क्रिप्स व A.V. अलेक्झांडर या ब्रिटिश मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने भारताच्या संदर्भात इंग्लंडची योजना भारतीय नेत्यांसमोर मांडली. तिला त्रिमंत्री योजना म्हणतात. तर तुम्ही इथे पाहू शकता ह्याला त्रिमंत्री योजना का म्हटलेलं आहे, कारण यातील प्रमुख 3 मंत्र्यांची नावे अशी आहेत: पॅट्रिक लॉरेन्स, स्ट्रॅफर्ड क्रिप्स व A.V. अलेक्झांडर. परंतु या योजनेतील काही तरतुदी राष्ट्रीय सभेला मान्य नव्हत्या. तसेच मुस्लिमांचे स्वतंत्र राष्ट्र स्थापन करण्याचा जो मुद्दा आहे तो देखील या त्रिमंत्री योजनेत नव्हता. त्यामुळे राष्ट्रीय सभा व मुस्लिम लीग दोघांच्याही अमान्यतेमुळे ही त्रिमंत्री योजना पूर्णतः मान्य झाली नाही. आता पाकिस्तानची तुम्ही पाहिलं, वेव्हेल योजनेमध्ये देखील पाकिस्तानचा उल्लेख नव्हता, त्रिमंत्री योजनेमध्ये देखील पाकिस्तानचा उल्लेख नव्हता. त्यामुळे पाकिस्तानची मागणी पूर्ण होत नसल्याचे पाहून मुस्लिम लीगने प्रत्यक्ष कृती दिन करण्याचे ठरवले. त्यानुसार 16 ऑगस्ट 1946 हा दिवस प्रत्यक्ष कृती दिन म्हणून पाळण्यात आला. या दिवशी मुस्लिम लीगच्या अनुयायांनी हिंसक मार्गाचा अवलंब केला. देशामध्ये त्या दिवशी प्रचंड हिंदू मुस्लिम दंगली झाल्या. बंगालमधील नोआखाली प्रांतात अनेक ठिकाणी हिंदू मुस्लिम दंगली झाल्या. तुम्ही या चित्रात पाहू शकता ह्या दंगलीची दृश्ये. तर या दंगलींचं जे भीषण स्वरूप होतं ते बंगालमधील नोआखाली प्रांतात होतं. तर त्याची काही भीषण दृश्ये तुम्हाला इथे दिसत आहेत. परंतु हा सगळा हिंसाचार पाहून अहिंसेचे पुजारी समजले जाणारे महात्मा गांधीजी मात्र अस्वस्थ झाले. त्यांनी हा हिंसाचार थांबवण्यासाठी आपल्या प्राणांची पर्वा न करता ते बंगालमधील नोआखाली प्रांतात गेले व तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. आपण इथे महात्मा गांधीजींचे बंगालमधील नोआखाली प्रांतातील ज्यांनी ते प्रयत्न केले त्याचे दृश्य पाहू शकता. तर असा हा प्रत्यक्ष कृती दिन 16 ऑगस्ट 1946. तर हा पूर्णतः हिंसक व हिंदू मुस्लिम यांच्यातील तेढ निर्माण करणारा ठरला आणि याचा मूळ हेतू हा पाकिस्तान या स्वतंत्र राष्ट्राचा उदय ही मुस्लिम लीगने धरलेली मागणी हाच होता. तर आता आपण उजळणी करूया. तर हा एक प्रश्न आहे, ह्याची रिकाम्या जागा आपण सोडवूया. 1946च्या मार्चमध्ये पॅट्रिक लॉरेन्स, स्ट्रॅफर्ड क्रिप्स आणि A.V. अलेक्झांडर या ब्रिटिश मंत्र्यांच्या शिष्टमंडळांनी भारताच्या संदर्भात इंग्लंडची योजना भारतीय नेत्यांसमोर मांडली. तिला डॅश असे म्हणतात. तर त्याचं उत्तर तुम्हाला माहीतच असेल. उत्तर आहे त्रिमंत्री योजना. पुढचा प्रश्न, डॅश हा दिवस प्रत्यक्ष कृती दिन म्हणून पाळण्याचे मुस्लिम लीगने जाहीर केले. तर तुम्ही आताच शिकलं की 16 ऑगस्ट 1946 हा दिवस प्रत्यक्ष कृती दिन म्हणून पाळण्यात आला. आणि ह्या प्रत्यक्ष कृती दिन मागचं कारण काय होतं, तर पाकिस्तानची मागणी पूर्ण होत नसल्याने मुस्लिम लीगने हा प्रत्यक्ष कृती दिन जाहीर केला. तर आता आपण पुढे वळूया. आता देशात आपल्या हा हिंसाचारांचा डोंब उसळला असताना
देशाचे व्हाईसरॉय वेव्हेल यांनी हंगामी सरकारची स्थापना केली. तर पंडित जवाहरलाल नेहरू हे या हंगामी सरकारचे प्रमुख होते. हंगामी सरकारमध्ये सामील न होण्याचा निर्णय सुरुवातीच्या काळात मुस्लिम लीगने घेतला, परंतु काही काळानंतर तेही या हंगामी सरकारमध्ये स्थापन झाले. परंतु मुस्लिम लीगच्या नेत्यांनी अडवणुकीची भूमिका घेतल्याने हे हंगामी सरकार सुरळीत चालू शकले नाही. तुम्ही येथे पाहू शकता हंगामी सरकारची ही दृश्ये. तर यात सुरुवातीला मुस्लिम लीगने सहभाग न घेण्याचे ठरवले, परंतु पुन्हा मुस्लिम लीगने हंगामी सरकारमध्ये पदार्पण केले, परंतु त्यांच्या विरोधाच्या भूमिकामुळे व अडवणुकीच्या भूमिकेमुळे हे हंगामी सरकार. तर आपण पाहिलं की मुस्लिम लीगच्या अडवणुकीच्या धोरणामुळे हे हंगामी सरकार यशस्वी होऊ शकलं नाही. तर भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणारी ही निर्णायक योजना म्हणजे माउंटबॅटन योजना. त्यावेळेचे इंग्लंडचे पंतप्रधान ॲटली यांनी जून 1948 पूर्वी इंग्लंड भारतावरील आपली सत्ता सोडून देईल असे घोषित केले. भारतातील या सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर लॉर्ड माउंटबॅटन यांची भारताचे व्हाईसरॉय म्हणून नियुक्ती झाली. तर तुम्ही पाहिलं असेल की या अगोदर भारताचे व्हाईसरॉय होते ते वेव्हेल होते, परंतु प्रधानमंत्री ॲटली यांनी आता लॉर्ड माउंटबॅटन यांची भारताचे व्हाईसरॉय म्हणून नियुक्ती केली. तर लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारतातील प्रमुख नेत्यांसोबत विचारविनिमय केला. त्यांनी आपल्या भारतातील म्हणजे राष्ट्रीय सभेच्या व मुस्लिम लीगच्या दोन्ही नेत्यांसोबत चर्चा केली आणि त्यानंतर भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती होईल अशी योजना मांडली. राष्ट्रीय सभेचा या फाळणीत विरोध होता, कारण देशाचे ऐक्य हाच राष्ट्रीय सभेचा मूळ पाया होता आणि राष्ट्रीय सभेने सुरुवातीपासूनच देशाच्या ऐक्यासाठी आपले प्राण पणाला लावले होते. परंतु या माउंटबॅटन योजनेमध्ये भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्राच्या निर्मितीची योजना होती आणि त्याचबरोबर मुस्लिम लीगने पाकिस्तानच्या निर्मितीचा प्रचंड अट्टहास धरला. त्यामुळे फाळणीशिवाय कोणताच पर्याय उरला नव्हता आणि त्यामुळे अत्यंत नाईलाजानाने राष्ट्रीय सभेने भारताच्या फाळणीस संमती दिली. परंतु ही भारताची फाळणी ही राष्ट्रीय सभेला अमान्य होती, परंतु मुस्लिम लीगच्या अट्टहासामुळे त्यांना ही नाईलाजाने फाळणी मान्य करावी लागली. तर आता आपण भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पाहूया. माउंटबॅटन योजनेच्या आधारे 18 जुलै 1947 रोजी इंग्लंडच्या पार्लमेंटने भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा संमत केला. या कायद्यानुसार 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत व पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्रे निर्माण होती. 15 ऑगस्ट 1947 नंतर ब्रिटिश पार्लमेंटचा भारत व पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांवर कोणताही अधिकार राहणार नाही. भारतातील व पाकिस्तानमधील संस्थानांवरील ब्रिटिशांचे स्वामित्व संपुष्टात येईल. तसेच संस्थानांना भारत व पाकिस्तानात सामील होता येईल. त्याचप्रमाणे त्यांना स्वतंत्र देखील राहता येईल अशी तरतूद त्या कायद्यात करण्यात आली होती. म्हणजे भारताला थेट स्वातंत्र्य देण्याचा हा कायदा म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा. हा कायदा 18 जुलै 1947 रोजी संमत झाला आणि या कायद्यानुसार आपल्या अखंड भारताची विभाजन होऊन भारत व पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्रे निर्माण झाली. त्यानंतर ब्रिटिश पार्लमेंटने 15 ऑगस्ट 1947 नंतर भारतावरील व पाकिस्तानवरील आपला अधिकार संपुष्टात आणला. तसेच या दोन्ही राष्ट्रांमधील जे संस्थाने होती त्यांना देखील स्वायत्तता देण्यात आली. तर अशा रीतीने
भारताला हा स्वातंत्र्य देणारा भारताचा स्वातंत्र्याचा कायदा. आणि या कायद्यानंतरच सर्वात निर्णायक व महत्वाची गोष्ट म्हणजे भारताचे स्वातंत्र्य. तर तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की या कायद्यानुसार 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य देण्यात आले. 14 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री दिल्ली येथे संसद भवनच्या सभागृहात संविधान सभेची बैठक सुरू होती. मध्यरात्री 12चे टोके पडले आणि भारताचे पारतंत्र्य संपले. ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली उतरून त्याच्या जागी भारताचा तिरंगी ध्वज फडकवण्यात आला. 150 वर्षाच्या जुलमी इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत अखेर स्वतंत्र झाला. तर तुम्ही त्या भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे ही काही दृश्य आहेत ती पाहू शकता. हे काही वर्तमानपत्रातील कात्रणे आहेत ज्याच्यामध्ये भारताच्या स्वातंत्र्याचा उल्लेख आहे. तर ते पण तुम्ही पाहू शकता. टाइम्स ऑफ इंडिया, हिंदुस्तान टाइम्स यांनी त्या 15 ऑगस्ट 47च्या कालखंडात त्यांच्या वर्तमानपत्रात केलेली नोंदणी आहेत. तर असा हा आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला. आणि त्याचबरोबर ह्या स्वातंत्र्याच्या आनंदासोबतच भारताची फाळणी हे दुःख देखील होतं. फाळणीनुसार पश्चिम पाकिस्तान म्हणजे पूर्ण पाकिस्तान आणि भारत हे 2 तुकडे झाले. पाकिस्तान देखील पश्चिम पाकिस्तान व पूर्व पाकिस्तान अशा 2 भागात विभागला गेला. पुढे कालांतराने पूर्व पाकिस्तानचे रूपांतर बांगलादेशात झाले. तर त्याचबरोबर तुम्ही नकाशात पाहू शकता की काही इंग्रज सोडून काही युरोप खंडातील अनेक परकीयांची ठाणी देशात होती. जसं की पोर्तुगीजांचे दमण, दीव, दादरा व नगर हवेली आणि गोवा, फ्रेंचांचे माहे, यानम, पुद्दुचेरी, कारिकल, चंद्रनगर. तर इंग्रजांच्या सोबतच या इतर परकीयांची देखील ठाणी आपल्या देशात होती. तर या इतर परकीयांसोबत म्हणजेच पोर्तुगीज व फ्रेंचांसोबत भारतीयांनी लढा देऊन तिथल्या संस्थानांना कसं स्वातंत्र्य प्राप्त केलं याचा आपण पुढच्या धड्यात अभ्यास करू. तर परंतु हा जो स्वातंत्र्याचा आनंद होता हा निर्भळ नव्हता. जेव्हा देशाची फाळणी झाली तेव्हा भयानक मोठा हिंसाचार झाला. त्यामुळे भारतीय जनता दुःखी होती. स्वातंत्र्य सोहळ्यात सहभागी न होता महात्मा गांधीजी बंगालमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी जीवाचे रान करत होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर अवघ्या 6 महिन्यात 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसे या व्यक्तीने महात्मा गांधीजींची निर्घृण हत्या केली. हिंदू मुस्लिम ऐक्य टिकवण्यासाठी महात्मा गांधी अहोरात्र झटले आणि त्यासाठीच त्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. तर तुम्ही छायाचित्रात पाहू शकता फाळणीच्या वेळची ही हृदयद्रावक दृश्ये. तर अशा रीतीने आपण ह्या पाठात भारताला स्वातंत्र्य कसं मिळालं तर याचा आपण अभ्यास केला. तर इतिहासातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे सनावळ्या आणि कालानुक्रम. तर आपण हा कालानुक्रम या फ्लो चार्टद्वारे पाहूया. पहिला 1945 रोजी वेव्हेल योजना आली, हे तुम्हाला माहीतच आहे. त्यानंतर 1946 रोजी त्रिमंत्री योजना आली. 1947ला भारताला स्वातंत्र्य प्राप्ती झाली आणि 1948 रोजी महात्मा गांधींची हत्या झाली. आता आपण शिकलेल्या पूर्ण पाठावर उजळणी करूया. डॅश हे हंगामी सरकारचे प्रमुख होते. तर आपण मगाशीच पाहिलं की पंडित जवाहरलाल नेहरू हे हंगामी सरकारचे प्रमुख होते आणि सुरुवातीला हे मुस्लिम लीग हंगामी सरकारमध्ये उपस्थित नव्हतं, परंतु कालांतराने त्यांचा प्रवेश झाला. त्यांच्या अडवणुकीच्या धोरणामुळेच हे हंगामी सरकार जास्त काळ टिकू शकलं नाही. इंग्लंडचे पंतप्रधान डॅश यांनी जून 1948 पूर्वी इंग्लंड भारतावरील आपली सत्ता सोडून देईल असे घोषित केले. तर तुम्हाला माहित आहे की इंग्लंडचे पंतप्रधान ॲटली यांनी जून 48 पूर्वी इंग्लंड भारतावरील आपली सत्ता सोडून देईल असे घोषित केले व त्यांनी त्याच वेळी
लॉर्ड वेव्हेलच्या जागी लॉर्ड माउंटबॅटन यांची व्हाईसरॉय म्हणून नियुक्ती केली. भारताच्या स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार डॅश रोजी भारताला स्वातंत्र्य देण्यात आले. तर तुम्हाला माहित असेल 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार स्वातंत्र्य देण्यात आले. तर अशा तऱ्हेने आपण ह्या भागात स्वातंत्र्य प्राप्ती हा धडा पाहिला. मला अशी अपेक्षा असेल की तुम्हाला हा धडा पूर्णतः कळला असेल. तुम्ही यावरील स्वाध्याय लिहा, प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यानंतर आपण पुढचा धडा पुढच्या सत्रात पाहू.